तुम्हाला अरवली माहितीये का? हे मागील भागात सांगितलं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ताच बघून घ्या. आता या अरवली सोबत काय होतंय ना हे बघूया. 20 नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. इश्यू रिलेटिंग टू डिफिनेशन ऑफ अरवली हिल्स अँड रेंजेस या नावाने प्रसारित. या आदेशात अरवली पर्वतरांगेची नवी व्याख्या कोर्टकडून सांगण्यात आली की इथून पुढे अरवली पर्वतरांगेतल्या 100 मीटर पेक्षा कमी उंचीच्या टेकड्या अरवलीचा भाग मानला जाणार नाही. 2010च्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अरवली पर्वतरांगेत एकूण 12,041 टेकड्या, पण यापैकी फक्त 1,048 टेकड्या अशा आहेत ज्यांची उंची 100 मीटर पेक्षा जास्त आहे. आणि आता उरलेल्या 11,000 टेकड्यांनाही अरवली पर्वतरांगेचा भाग मानला जाणार. हा आकडा एकूण पर्वतरांगेच्या 90% एवढा आहे. याचा अर्थ काय? अरवली पर्वतरांगेला कायद्याद्वारे जे संरक्षण मिळालंय ते 11,000 टेकड्यांना नाही. यामुळे अरवली संपेल, वाळवंट वाढेल, मायनिंग खूप मोठ्या प्रमाणात होईल, उष्णताही वाढेल आणि महत्वाचं पाऊस कमी होईल. आणि आता तुम्हीच सांगा ना, हा घेतलेला निर्णय बरोबर की चुकीचा?